हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत असाल मला माहीत आहे. तर आज आपला व्हिडिओ बनवण्याचं कारण, तर आज आपण काय बनवणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आज माझा काय बेत आहे ते तुम्हाला दाखवते आणि तुमचा पण काय बेत होता आज ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला, तर मग आज आपण काय बेत बनवणार आहोत ते बघूया. आणि असा आहे बेत झणझणीत, पौष्टिक आणि सगळ्याला आवडेल असा. तर काही जणांना नाही आवडणार, काही जणांना आवडणार. तर असा आहे आपला बेत, तर खूप छान आणि झणझणीत, पौष्टिक. आणि चला, तर मग आता बघूया काय आहे तो झणझणीत बेत. तर चला, मी सुरुवात करते आता तुम्हाला दाखवायला. बघूया, चला पुढे. तर हे बघा फ्रेंड, आज आपला आहे झणझणीत आणि सगळ्याला आवडणारी, ही तर सगळ्याला डाळ आवडतच असेल. ही डाळ बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की ही डाळ कुठली आहे आणि कशी आहे. आणि ही डाळ बनवण्याची पद्धत पण खूप छान आहे, वेगळी आहे. आणि फक्त आहे आपलं, तुम्ही बघून ओळखलंच असेल काय आहे ते. तर हे आहे आपलं सुकट. सुकट आहे हे. तर आज कोण खातं कोण खात नाही, पण आमच्या घरी हे आवडतं, म्हणजे मोठ्या माणसांना आवडतं, त्यांच्यासाठी आहे. तर मुलं वगैरे खात नाहीत आणि मी पण खात नाही आज, पण मोठ्या माणसासाठी म्हणलं तर बनावं लागतं. तर ते मी आज सुकट आणि आपली मस्तपैकी झणझणीत अशी डाळ बनवणार आहे. तर डाळ बनवण्याची विशेष पद्धत आहे माझ्याकडे. आणि मी डाळ अशी बनवते की तुम्ही बघा कशी बनवते. मला खूप अशी पातळही नाही, म्हणजे खूप पाण्यासारखी डाळ अजिबात आवडत नाही. घट्टसर डाळ बनवली की सगळेजण आवडीने पोटभर खातात. तर मी हे दुसरा बेत आहे आपला सुकट. तर ठीक आहे, चला आता बघूया सुकट. आणि सुकटसाठी सगळं सेम टू सेम आपल्याला कांदेच लागणार आहे सुकटसाठी. सुकटला खूप काही वेगळं असं हे लागत नाही आहे. तर सुकटसाठी आपल्याला कांदाच लागणार आहे. याच्यातलंच मी थोडासा एक कांदा ठेवणार आहे, थोडंसं बनवणार आहे. आणि याच्यात तर टमॅटो नाही घेणार आहे, टमॅटो वेगळं घेणार आहे. पण हेच सेम टू सेम आपल्याला इथे लागणार आहे सामान. तर हेच टाकायचं याच्यामध्ये. आणि जास्त लागत नाही सुकटला. तर फक्त मला वाटते 10 मिनटात सुकट रेडी होतं आपलं. तिथेही भूक लागली तर असं इतर वेळी जर दुपारी आपल्याला काय खायचं असेल, भाजी वगैरे नसेल, तर भाजी काय बनवायची म्हणून आमच्याकडे तरी पटकन सुकट बनवतात आणि जेवतात, म्हणजे याला वेळच लागत नाही. तर चला मग आता आपण बनवूया. सुकट कसं बनवायचं आणि डाळ कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. चला मग आता आपण जाऊया किचनमध्ये आणि करूया सुरुवात बनवायला. ओके, चला मग. हे बघा फ्रेंड, आपण इथे जो कांदा घेतला होता तो छान बारीक कापून घेतलेला आहे. आणि टमॅटो पण बारीक कापून घेतलेला आहे. आता हे आपलं कापून झालेलं आहे. आता आपण घेऊया, घशामध्ये थोडी खवखव आहे. आता घेऊया आपण याला मस्त फ्राय करून आणि तेलामध्ये टाकून घेऊया मस्त आणि देऊया फोडणी. आणि चला तर मग आता करूया पुढची प्रोसेस चालू. बघू शकताय फ्रेंड, आपण तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत. आता टाकूया आपण लसूण, कांदा आणि टमॅटो याच्यामध्ये ऑलरेडी टाकून घेऊया. आणि मस्तपैकी त्याला छान लालसर कलर येईपर्यंत, मऊ होईपर्यंत याच्यामध्ये आपण त्याला हे करून घेऊया. आणि नंतर लास्टला डाळ टाकूया. तर हे बघा फ्रेंड, आपण टाकून घेतलेलं आहे. आता याला छान हे करून घेऊया. फ्रेंड, आता आपण इथे याला तेलामध्ये परतून घेतलेलं आहे डाळीला. आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या. बघा फ्रेंड, आपली इथे झालेलं आहे. आपलं जे सुकट बनवायचं होतं ते दाखवलेलं मगाशी, हे सुकट बनवलेलं आहे. फक्त याच्यामध्ये कांदा टमॅटो वापरलेला आहे, बाकी दुसरं काहीच वापरलेलं नाही.
तर हे सुकट बनवून झालेलं आहे. आणि जी डाळ तुम्हाला दाखवली होती आपण मसूरची डाळ, ती डाळ मी अशा पद्धतीने बनवून घेते. तर अशा पद्धतीने बनवलेली पटकन संपते आमच्याकडे आणि संपून जाते. तर मला खूप असं पाणी पाणी वगैरे नाही आवडत, अशी डाळ आवडते. तर हे बघा आपल्या इथे रेडी आहे डिश. हे बघा इथे चपात्या पण बनवून झालेल्या आहेत, चपात्याही झालेल्या आहेत आणि आपली डाळही रेडी आहे. तर आता आपण काय करूया, जेवायला घेऊया, मुलांना जेवायला देऊया आणि आपण पण घेऊया. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ सुकट आणि मसूरच्या डाळीचा, तर नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला तर. आणि तुम्ही पण या जेवायला यूट्यूब फॅमिली. कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही घेतोय जेवण, मुलांना पण देतोय जेवायला. तुम्ही पण या जेवायला यूट्यूब फॅमिली. चला तर मग बाय.